हॅलो. झोपेचा आणि वजनाचा काय संबंध आहे? जर आपल्या झोपेची क्वालिटी चांगली नसेल तर आपल्याला सकाळी उठावंसं वाटणार नाही, फ्रेश वाटणार नाही, एनर्जेटिक वाटणार नाही, व्यायाम करायची इच्छा होणार नाही. जर झोपेची क्वालिटी चांगली नसेल तर शरीरामधले जे पोट भरल्याचे हॉर्मोन्स असतात ते कमी प्रमाणात असेल, त्यामुळे आपल्याला दिवसभर जंक पदार्थ, गोड पदार्थ, स्पायसी पदार्थ, तळलेले पदार्थ खाण्याची इच्छासुद्धा जास्त प्रमाणात होते. झोपेची क्वालिटी चांगली नसेल तर हॉर्मोनल सायकल्स डिस्टर्ब होतात, स्टिरॉइड हॉर्मोन्स वाढतात आणि आपलं मेटाबॉलिझमसुद्धा डिस्टर्ब होतं. त्यामुळे झोपेची क्वालिटी जर चांगली नसेल याचा अर्थ आपलं वजन वाढत जातं आणि ज्यावेळेला आपण वेट लॉस करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला अडचण निर्माण होते. मग उत्तम क्वालिटीची झोप म्हणजे काय? तर 7 ते 8 तासाची झोप होणं महत्त्वाचं आहे, ते पण वेळेत होणं महत्त्वाचं आहे. मग समजा कोणी रात्री 2ला झोपते आणि सकाळी 10ला उठतंय तर ही चांगल्या क्वालिटीची झोप नाही. म्हणजे तुम्ही 7-8 तास जरी झोपत असाल तरीही जर तुम्हाला सकाळी उठून फ्रेश वाटत नसेल, एक्सरसाइज करावासा वाटत नसेल, याचा अर्थ झोपेची क्वालिटी चांगली नव्हती. मग उत्तम क्वालिटीची झोप मिळवण्यासाठी काही लाईफस्टाईल चेंजेस फार महत्त्वाचे आहे. ज्यातला सगळ्यात महत्त्वाचा चेंज आहे तो म्हणजे एक डेली रुटीन असणं. शरीराला रुटीन आवडतं. शरीरामध्ये विशिष्ट वेळेला विशिष्ट प्रकारचे हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात. विशिष्ट वेळेमध्ये झोपणे, विशिष्ट वेळेमध्ये उठणे हे आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपले हॉर्मोनल सायकल सेट होतात, ज्याच्यामुळे आपलं मेटाबॉलिक हेल्थ सुधारतं आणि आपल्या स्ट्रेस लेवलसुद्धा कमी होतात. दुसरी गोष्ट, रेग्युलर एक्सरसाइज करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. 30 ते 40 मिनिट ज्यावेळेला आपण व्हिगरस ॲक्टिव्हिटी करतो त्यावेळेला आपल्या झोपेची क्वालिटी सुधारते. पौष्टिक आहार घेणे, जे लोक पौष्टिक आहार घेतात त्यांच्यामध्ये झोपेची क्वालिटी अत्यंत चांगली असते. चौथी गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे रात्रीचं जेवण हलकं आणि लवकर घेण्याचा प्रयत्न करणे. कारण रात्री सूर्यास्तानंतर शरीर जे झोपेसाठी तयार होत असतं, शरीरामध्ये मेलेटोनिन नावाचं हॉर्मोन येतं आणि डायजेस्टिव्ह हॉर्मोन्स कमी होतात, त्यामुळे आपलं डायजेशनसुद्धा इम्प्रूव्ह होतं आणि झोपेची क्वालिटीसुद्धा सुधारते. आणि दुपारच्या नंतर स्ट्रॉंग लाईट्स, ब्राईट लाईट, कॉफी, अल्कोहोल, स्ट्रॉंग शुगरी पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूसेस हे घेणं अवॉइड करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पदार्थसुद्धा आपल्या झोपेची क्वालिटी डिस्टर्ब करतात. आता या सगळ्या डिस्कशनमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, जे लोक रेग्युलर एक्सरसाइज करतात त्यांची झोपेची क्वालिटी चांगली असते, त्याच्यामुळे ते सकाळी फ्रेश उठतात आणि पुन्हा एक्सरसाइज करू शकतात. जे लोक पौष्टिक आहार खातात त्यांची झोपेची क्वालिटी चांगली असते, त्यांच्यामध्ये पोट भरल्याचे, समाधानाचे हॉर्मोन्स असतात, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा ते पौष्टिक आहार खाऊ शकतात. एक चांगली गोष्ट बदलली की दुसरी गोष्ट आपोआप त्याला फॉलो करते. सो ह्याला पॉझिटिव्ह लूप म्हणतात. एक सवय बदलली की दुसरी सवय ही आपोआप बदलायला लागते. सो उत्तम क्वालिटीची झोप हवी असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करा, वजनही कमी होईल आणि आपलं आरोग्यसुद्धा सुधारेल. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.